गोष्टीचं नाव आहे चांदणी खाली पडली. एक होतं जंगल. जंगलात की नाही सगळे पशुपक्षी आनंदाने राहत होते. दिवसभर जंगलात खेळायचे, बागडायचे. रात्र झाली की रात्रीच्या मिट्ट अंधारात चांदण्यांकडे, चंद्राकडे बघत झोपून जायचे. एके दिवशी काय झालं माहितीये? खेळून खेळून सगळे प्राणी दमले. रात्र झाली. सगळीकडे अगदी गुडूप अंधार झाला. सगळे प्राणी पक्षी आपापल्या घरात झोपून गेले आणि एकदम जोरात आवाज झाला. धडाम! सगळे प्राणी दचकून जागे झाले. अरे बाप रे, काय झालं? कसला हा आवाज, कसला हा आवाज? असा विचार करून सगळे प्राणी घाबरून जंगलामधल्या मोठ्या मैदानावर जमा झाले. बघतात तर काय, आकाशातून एक चांदणी खाली पडली होती. तिला खूप लागलं होतं. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. हत्ती पुढे गेला आणि म्हणाला, चांदणी ताई, तू कशी काय पडलीस? चांदणी म्हणाली, रात्र झाली ना की आम्ही सगळ्या चांदण्या पकडापकडी खेळतो, लपाछपी खेळतो. असंच आम्ही खेळत असताना एका चांदणीचा धक्का लागला आणि मग ढगावरून घसरून खालीच पडले. आता मी कशी जाऊ परत? असा आवाज करून ती रडायला लागली. सगळे प्राणी तिच्या भोवती गोळा झाले. आता काय बरं करावं? कसं बरं हिला परत आकाशात पाठवायचं? असा विचार सगळे करायला लागले. सिंह म्हणाला, मी आहे जंगलाचा राजा. मी आहे सगळ्यात शक्तिवान. माझ्याकडे खूप शक्ती आहे. मी तिला माझ्या डोक्यावर घेईन, उंच डोंगरावर जाईन आणि उंच आकाशात ढकलून देईन. बर का? असं म्हणून सिंह गेला चांदणीला घेऊन. चांदणीला म्हटला, बस माझ्या डोक्यावर, आणि उंच डोंगरावर गेला आणि तिला उंच आकाशात असं टाकलं. पण चांदणी परत खाली आली. सिंहाच्या डोक्यावर टुई 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 करून परत खाली पडली. मग जिराफ पुढे आला. जिराफ म्हणाला, मी सगळ्यात उंच आहे. मी माझ्या डोक्यावर चांदणीला बसवतो आणि सोडतो आकाशात. असं म्हणून चांदणी जिराफाच्या डोक्यावर चढली आणि वरती बसली. जिराफाने जोरात मान हलवली आणि तिला उंच आकाशात फेकलं. पण कसलं काय, परत चांदणी खाली आली, जिराफाच्या डोक्यावर पडली आणि तिथून घसरून परत खाली आली. मग माकड पुढे आलं. माकड म्हणालं, थांबा थांबा, मला की नाही उंच उंच झाडांवर चढता येतं. मी त्या चांदणीला घेऊन उंच झाडांवर जातो आणि मग तिला जोरात आकाशात ढकलून देतो. मग माकड तिला घेऊन गेलं. एकदम उंच झाडावर चढलं आणि तिथून त्यांनी चांदणीला हाताने जोरात आकाशात फेकलं. पण कसलं काय, माकड आणि चांदणी दोघं गडगडत परत खाली येऊन बसले. आता काय बरं करावं? मग हत्ती आला. हत्ती म्हणला, थांबा थांबा, मी तिला माझ्या सोंडेत धरतो. सोंडेनी गोल 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 फिरवतो आणि उंच आकाशात भिरकावून देतो. मग ती परत आकाशात जाईल. पण कुठचं काय, तोही प्रयत्न फसला. सगळ्या प्राण्यांनी प्रयत्न केले, पण चांदणी काही आकाशात गेली नाही. काय बरं करावं असा विचार सगळे प्राणी करत होते. तेवढ्यात की नाही तिकडून आपला ससे भाऊ आला. तो म्हणाला, माझ्याकडे एक मस्त कल्पना आहे, मी सांगू का तुम्हाला? जिराफ, हत्ती, सिंह, माकड सगळे हसायला लागले. सिंह म्हणाला, अरे मी एवढा जंगलाचा राजा, आम्ही एवढे सगळे शक्तिमान शूरवीर, आम्हाला नाही जमलं, तुला काय जमणार? ससा म्हटला, माझी कल्पना खूप छान आहे, ऐका तर. सगळे म्हटले, बर बर सांग. मग सशाने की नाही हत्तीच्या कानात एक काहीतरी गंमत सांगितली बर का. आणि मग ससा म्हणाला, माझा एक मित्र आहे मोर, मी त्याला बोलवून आणतो, मग बघा मजा. चला बरं सगळे टेकडीवर. सगळे चालत चालत टेकडीवर गेले. मोर आला. सशाने त्याच्या कानात काहीतरी एक कल्पना सांगितली. मोराला मस्त वाटली आणि मोर अचानक पिसारा फुलवून नाचायला लागला. सगळे प्राणी टाळ्या वाजवून गाणं म्हणायला लागले. नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. बर का? आणि मोर नाचायला लागल्यावर एवढ्या सगळ्या दंग्यानी उंच आकाशात वर झोपलेल्या ढगांना जाग आली. एक ढग म्हणाला, अरे हा आपला मोर मित्र रात्री का नाचतोय? दुसरा ढग म्हणला,
आता काय पावसाळा आहे का? मग हा कशाला नाचतोय? चला खाली जाऊन बघूयात. असा विचार करून सगळे ढग तरंगत तरंगत खाली आले. ढगांना खाली येताना बघून सगळेजण टाळ्या पिटू लागले. चांदणी ताई पण एकदम खुश झाली. मोर म्हणाला, ढग दादा, बरं झालं तू खाली आलास. अरे ही चांदणी ताई बघ ना, बिचारी खाली पडलीये. आम्ही फार प्रयत्न केले रे तिला आकाशात परत पाठवायचं, पण आम्हाला काही जमलंच नाही. म्हणून आमचा मित्र आहे ना ससा, त्या सशाने ही आयडिया सांगितली. तू तिला घरी न्यायला मदत करतोस का प्लीज? हत्तीने मग सोंडेनी चांदणीला उचलून अलगद ढगांवर ठेवलं. तशी चांदणी खुश झाली आणि सगळ्या प्राण्यांना टाटा करून चांदणी उंच उंच आकाशात परत गेली. सगळ्यांनी सशाला शाब्बासकी दिली. सशाला म्हटले, बघ तू एवढा छोटा आहेस, पण तू किती हुशार आहेस. म्हणून म्हणतात ना की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.